रिसोड तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात माशा आणि चिलटांचा सुळसुळाट, भयानक रोगराईच्या भीतीने ग्रामस्थ दहशतीत। तातडीने फवारणी करण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून माशा आणि चिलटांचा प्रचंड उपद्रव वाढला असून यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यामुळे एखाद्या मोठ्या रोगाला आमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गेल्या काही दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे आणि वातावरणातील बदलामुळे चिलट व माशांची संख्या कमालीची वाढली आहे। परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की दिवसभर नागरिकांच्या अंगावर माशा आणि चिलटे येऊन बसत आहेत। जेवण करताना किंवा घरात बसलेले असतानाही एका हाताने माशा आणि दुसऱ्या हाताने चिलटे हाकलण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। यातच रिसोड तालुक्यामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याने नागरिकांच्या त्रासात अधिकच भर घातली आहे। दर 20 ते 20 मिनिटांनी वीज गुल होत असून अनेकदा रात्रीच्या वेळीही तासनतास विद्युत पुरवठा खंडित राहत आहे। वीज नसल्यामुळे पंखे बंद राहतात आणि यामुळे माशा, डास व चिलटांचा उपद्रव आणखीनच वाढतो। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता गावागावांतील चौकाचौकातून होत आहे। वीज पुरवठा नियमित राहिल्यास किमान पंख्याच्या हवेमुळे या कीटकांचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे। सध्या जणू काही आजारपणाचा हंगामच सुरू झाला आहे। गावागावांमध्ये अनेक लहान मुले आणि वृद्ध आजारी पडत असून त्यांना या असह्य त्रासाचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे। जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आपापल्या क्षेत्रात जंतुनाशक फवारणी करण्याचे कडक आदेश देण्यात यावेत आणि घरोघरी फवारणी करून घेण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही मोठी रोगराई निर्माण होणार नाही, अशी आग्रही मागणी वाशिम जिल्ह्यातील समस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।